कोल्हापूर जिल्हा परिषदची निवडणूकचा निकाल आज लागला। या जिल्ह्यामध्ये 10 महायुतीचे आमदार आहेत, खासदार एक आहेत, 2 मंत्री आहेत। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि जवळजवळ 18 जागा या आमच्या 15 काँग्रेसच्या, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक, शिवसेना एक आणि शिवशाहू आघाडी म्हणून आम्ही आमचेच उमेदवार, कारण त्या तालुक्यामध्ये आघाडी म्हणून लढायचं होतं भुदरगडमध्ये। अशा 16 जागा काँग्रेसच्या आणि शिवसेना आणि शेतकरी संघटना अशा मिळून 18 जागा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आणि मला वाटतं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घवघवीत यश म्हणणार नाही, परंतु किमान आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोचलो। गगनबावड्याची पंचायत समिती आमच्याकडे आलेली आहे, राधानगरीची पंचायत समिती आमच्या ताब्यात राहील। करवीरमध्ये 12 पैकी जवळजवळ 5 सीटा ह्या काँग्रेसच्या प्रामुख्यानं आलेल्या आहेत, 3 दक्षिणमध्ये आणि 2 करवीर मतदारसंघामध्ये आणि जवळजवळ 9 पंचायत समितीच्या जागा, 8 पंचायत समितीच्या जागा ह्या करवीरमध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी यश मिळालेलं। जिल्ह्यातल्या काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। ॲब्सोल्यूट मेजॉरिटी राधा नाही। आता काही ठिकाणी आता तिकडं नाराज झाले तर आता करवीरमध्ये कोणाला सभापतीपद पाहिजे असलं तर आम्ही देऊ ना। नाही, आपण एक बघितलं पाहिजे की 3 सत्ताधारी पक्ष आहेत ते, आणि आम्ही एक बिगर सत्तेत असणारा पक्ष, आम्ही त्यांच्याशी लढाई करतो। मंत्रिपद त्यांच्याकडे आहेत। आज सत्तेत असणारे जवळजवळ आत्ता निवडून आलेले 5 उमेदवार असे आहेत की मी सांगू शकतो की जे माझ्याकडे उमेदवारी मागितली होती, परंतु सत्तेमुळं काही परवानग्या, काही अडचणीमुळे तिकडे गेले, त्यामुळे ते सत्तेतनं आलेले हे मॅन्डेट आहे। नाही, मी म्हणलं तसं या स्थानिक स्वराज्य संस्थेवर साधारणपणे सत्तेचा प्रभाव हा बऱ्यापैकी या ठिकाणी पडताना दिसतो आणि तो आत्ता देखील आपल्याला भाजपच्या बाजूनं किंवा इतर पक्षाच्या बाजूनं, सत्तेतल्या पक्षांच्या बाजूनं जो आला आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतो। स्वर्गीय अजितदादांचं एक या राज्यातलं मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व हे दुर्दैवानं गेलं, त्याचाही परिणाम राष्ट्रवादीला मी फायदा म्हणणार नाही, परंतु त्या सहानुभूतीचा निश्चितपणे उपयोग राष्ट्रवादीला देखील त्या ठिकाणी झाला। कदाचित दादा असते तर अजून टक्का वाढला असता असं पण म्हणता येईल किंवा काय, ह्याच्यावर न बोलता, परंतु त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदला कारणीभूत आहेत। आमची पॉलिटिकल ॲडवायझर कमिटी जनरल सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली असते, त्याची बैठक 18 तारखेला मुंबईमध्ये आहे आणि त्या बैठकीमध्ये राज्यातली आत्ताची परिस्थिती, नगरपालिका नगरपंचायतीनंतर एक बैठक झाली होती, मग महानगरपालिकेतली परिस्थिती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतली परिस्थिती आणि एकूण राज्यामधली असणारी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीची, याच्यावर आम्ही विस्तारानं चर्चा करू आणि त्या दिवशी प्रेस होऊन त्या संदर्भातला जो काय या ठिकाणी आमची भूमिका आहे, शेवटी महाविकास आघाडी म्हणून आत्तासुद्धा आहे, काल होतो, उद्यासुद्धा राहण्याची आमची मानसिकता काँग्रेस म्हणून निश्चितपणे राहणारच आहे, त्यात कुठेही बदल नाही। परंतु आता शेवटी पॉलिटिकल ॲडवायझरी कमिटी जी आमची आहे प्रमुख लोकांची, त्यामध्ये या सगळ्यावर विस्तारानं चर्चा होईल। आपल्या पक्षाची ताकद त्याच्यामुळे कळेल आणि तशा पद्धतीची विनंती वरिष्ठांकडे केलेली आहे असं कळतंय।
नाही, मला वाटतं वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की जिथं तुम्हाला शक्य असेल तिथं आघाडी करा, जिथं स्वतंत्र लढायचं तिथं तुम्ही स्वतंत्र लढा, त्याची मुभा वरिष्ठांनी दिलेलीच आहे. परंतु एक मेसेज आता महाराष्ट्रामध्ये 100% गेलेला आहे की भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून कणखरपणे भूमिका कोण बजावते, तर ती काँग्रेस, पॅन महाराष्ट्र. मी ज्यावेळी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पॅन महाराष्ट्र विरोधी पक्ष कोण, तर काँग्रेस. हे साधारणपणे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून विरोधी पक्षात असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्य काळात कणखरपणे आम्ही पार पाडणार आहोत. आता तिकडं 20, 15, 11 सगळे आकडेवारी त्या ठिकाणी आहे. आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही आणि मदत मागितली तर विचार करू. नाही, जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण हो. हां, ते तुम्ही आता बघितलं राष्ट्रवादीचे 20 आणि आमचे 18, म्हणजे तुम्ही बघितलं तर 38चा आकडा, म्हणजे मेजॉरिटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तशी जिल्ह्यामध्ये दिसते. आता शेवटी ते महायुती म्हणून लढलेले आहेत, सत्तेत आहेत, ते महायुती म्हणूनच त्यांच्याबरोबर राहणार, त्यामुळे ते काय आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा नाही. हसन मुश्रीफ महानगरपालिकेच्या निवडणुकीत म्हणत होते सतीश पाटलांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, आता देखील त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा असं म्हणाला असं इच्छा आहे. ते आता स्वतंत्रपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी तसा मला प्रस्ताव दिला तर त्याचा विचार करू आम्ही. मागच्या निवडणुकीमध्ये भले तुम्ही ते महायुतीसोबत गेला, पण मागची कॉर्पोरेशनवर तुम्ही एकत्र लढले, सत्ता तुमची आली होती. आता वातावरण पूर्ण बदलले की तिकडे आहे कॉर्पोरेशन निवडणूक येते, काय समीकरण असणार किंवा तुम्ही सहकारातली समीकरणं वेगळी आहेत, कारण की आता बिदरी कारखाना असू दे, गडिंग्लज कारखाना असू दे, हे आम्ही या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे लढलो. जिल्हा मध्यवर्ती बँक लढलो. 2 संस्था या जिल्ह्यातल्या, जिल्हा मध्यवर्ती आणि गोकुळ, यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्या संस्थेमध्ये चांगले लोक जाणं गरजेचं आहे. कारण की या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आज DCC बँकेच्या 10,000 कोटी ठेवी आहेत, इकडं 5.5 लाख शेतकऱ्यांच्या निगडीत असणारा गोकुळ आहे. आणि आम्ही सत्य अंतानं काय सांगितलं होतं, 2 रुपये चढ दर देऊ, आम्ही 12 रुपये दर जास्त दिला. शेवटी संस्था टिकली पाहिजे, कारण की राज्यामध्ये आम्ही बघतोय ज्या ठिकाणी सहकारामध्ये अशा संस्था प्रबळ नाहीत तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आम्ही बघतोय. आणि त्यामुळे पक्षविरहित त्या मागच्या वेळी निवडणुका लढवल्या. आत्तासुद्धा काय होणार आहे मला माहीत नाही, परंतु शेवटी सहकारामध्ये हे राजकारण असता कामा नये, आमची भूमिका आहे. सरकारचाच विषय आला म्हणून आवाजांच्या पराभव झालेला आहे विश्वास पाटलांच्या मुख्यमंत्रिवादाचा असं बघता, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला, त्याचा फटका बसला का? मला वाटते विश्वासाबाजी काँग्रेसमध्ये उभारले असते, सांगरोळमधनं राजू सूर्यवंशी उभारले असते तर या दोन्ही सीटा आरामात त्यांना काँग्रेसच्या दोन्ही सीटा निवडून आल्या असत्या. परंतु कदाचित काही समीकरणं त्यांना वाटली असतील शिवसेनेच्या बाजूने आहेत म्हणून तो निर्णय घेतला. परंतु शेवटी लोकांनाही निर्णय काही मान्य असावे लागतात, कारण की ते 50 वर्ष झालं काँग्रेस म्हणून राहिले होते आणि अचानक बदलल्यामुळे कदाचित त्याचा फटका त्यांना बसला असेल. त्या परिसरात जे मतदारसंघ आहे म्हणजे आबाईचा पण फायदा होईल असं वाटून आणि नक्कीचा फायदा आबाई, पण रेल्वेमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये 6 जागा आहे त्यापैकी फक्त एकच नक्की जागा आणि बाकीच्या ठिकाणी त्याला नाही, आता मला वाटतं पण एक स्वतंत्र गट आहे. नाही, मी म्हणतो की ही समीकरणं शेवटच्या वेळी जमणं शक्य नसते. नरके गटातल्या लोकांना देखील ते आल्यामुळं चिंता वाटली असेल, त्यामुळे त्यांचे 5-6 संचालक कुंभीचे त्या परिसरात आहेत. त्यांच्यातल्या कोणी काय आतनं काय केलं काय मला माहीत नाही, परंतु शेवटी एवढ्या वर्ष त्यांच्यावर लढाई केली होती आणि तेच एकदम जवळ आल्यामुळे कदाचित तो इनसिक्युरिटी नरके गटात निर्माण झाली असेल. कारण की आता त्यांच्या मतदारसंघातल्या 6 जागा आहेत करवीरमध्ये, त्यामध्ये त्यांची फक्त एकच वडंग्याची जागा साधारणपणे आलेली आहे. त्या मतदारसंघात काँग्रेसला 2 जागा म्हणजे जुन्या मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. म्हणून मला वाटते आत्मचिंतन करावं लागेल त्यांना.
या नगरपालिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग पाहायला जिल्हा परिषदेच्या एका उमेदवारानंतर मात्र इकडं राजकीय तिकडं आला असेल तर पंचायत समितीला काँग्रेसचा उमेदवार आहे नाही, कसं होतं शेवटी या स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषद नगरपालिका हायपर लोकल निवडणुका असतात आणि गावातला उमेदवार आहे, माझ्या जवळचा उमेदवार आहे, पंचकृषीतला उमेदवार आहे, नदीच्या पलीकडचा, नदीच्या अलीकडचा, अशी सगळ्या गोष्टी लागतात. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी होते, परंतु बऱ्याच ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान झाले, बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदला वेगळा, पंचायत समितीला वेगळा असंही घडलेलं. वोट चोरीचा मुद्दा गाजला होता. या सगळ्या गेल्या 2 वर्षाच्या निवडणुकीचा विचार करून तुम्ही आता त्या मुद्द्यावर कसं बघताय? की गेल्या अनेक दिवसांपासून वोट चोरी हा विषय मतदार यादीतला घोळ हा विषय महत्त्वाचा, की मतदार यादीत दुबार नावं असणं. आमची भूमिका अजून काँग्रेस पक्ष म्हणून ती आहे की दुबार नावं जी आहेत ती तुम्ही वगळली पाहिजेत, एकाच ठिकाणी एका माणसाचं नाव असलं पाहिजे, ती आमची भूमिका सातत्यानं आहे. एकाच माणसाचं 10 ठिकाणी नाव असणं याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे, परंतु आत्ताच्या कुठल्या निवडणुकीत तशी गोष्ट कुठेही समोर आलेली नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कुठं आत्ता या निकालाचा परिणाम आहे असं मी म्हणणार नाही. मगाशी तुम्ही म्हणालात की राजकारण केलं ही शिंदे सभागाची पण शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपला अध्यक्ष निवडीमध्ये थोडासा घोळखोळ ढगाळ पाहायला मिळाला. या गोकुळच्या निवडणुकीमध्ये नेमकं ढगाळावर भाजपला की माहिती नाही, मला वाटतं आता शेवटी त्यांचा तो व्यवसाय होता, आम्हाला व्यवसाय म्हणून आम्ही गोकुळकडे कधी बघितलं नाही, त्यांनी व्यवसाय म्हणून बघितल्यामुळे कदाचित त्यांना जास्त दुःख झालं असेल. चला, करवीरमध्ये खरं तर 5 जागा निवडून आलेल्या. पुढच्या राजकीय सगळी समीकरणं या ठिकाणी काही दिसत ते मी मागच्या वेळी म्हणलं तसं शेवटी जिल्हा काँग्रेस म्हणून मला जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पोचवणं. आता करवीरमध्ये सुद्धा स्वर्गीय PN साहेब गेल्यानंतर राहुल पाटील राष्ट्रवादीत गेले, परंतु आम्ही 12 जिल्हा परिषद लढवल्या, 24 पंचायत समितीच्या लढवल्या, त्यातल्या 23 आम्ही चिन्हावर लढवल्या. उमेदवार निदान आम्ही उभे केले, पक्षाचं चिन्ह किमान घरात त्या ठिकाणी पोचलेलं. माझ्याकडे आता मताची आकडेवारी जिल्ह्याची आलेली नाही, परंतु मी उद्या सांगेन की जिल्ह्यामध्ये आम्हाला काँग्रेस म्हणून किती मतं पडले आहेत हे देखील आम्ही सांगेन, जेणेकरून शेवटी तेवढी 2000 3000 आता जिथं पाडळीमध्ये आमच्या उमेदवाराला 6000 मतं पडलेले आहेत, म्हणजे त्या विचाराचा, काँग्रेसच्या विचाराचा तेवढा वर्ग तिथं आमच्याकडे आहे. मगाशी बोललो की नाही, मगाशी बोललो की साहेब खरं तर ही निवडणूक आहे सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे, पण तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे कारण तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहात. आत्ताची फिगर आणि तुमच्या आता संपत आलेली धर्म पुढचा काही याच मतदारसंघात त्यासाठीच करवीरचा प्रश्न तोच होता की 5 जागांवरती आणि करवीरमध्ये काँग्रेसचं आपलं नेतृत्व नाही आहे फक्त. तर ती एक संधी म्हणून तुम्ही त्या मतदारसंघाकडे बघताय. मला वाटते उद्याचा डाव आज सांगण्यात मजा नसते कारण की उद्याची खेळी आज कशी सांगणार. अजून 2 वर्ष आहेत माझ्या निवडणुकीला, माझी मुदत 2028ला संपते, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे 28 जानेवारीमध्ये, म्हणजे 27ला माझी निवडणूक लागणार आहे, म्हणजे 26 आणि 27 2 वर्ष विधान परिषदचे माझे आहेत आणि विधानसभेला 2029 आहे. त्यामुळं मी 2027 डिसेंबरला सांगतो ना, तोपर्यंत सरकारमध्ये काय घडते माहीत नाही ना अजून. आम्ही महाविकास आघाडी येणार नव्हती, 2021ला महाविकास आघाडी आली, त्यामुळे काही घडू शकते. 2 वर्ष आहेत अजून, म्हणजे उद्या सरकार असेल नसेल माहीत नाही ना. पन्हाळा म्हणजे गगनबावडा 7-6 म्हणजे जिल्हा परिषद 2 आणि पंचायत समिती 4. पण पन्हाळा तालुक्यात तुम्ही जो विजयपुरीचा मालक केला आहे, सातवे असेल किंवा बाजूला असेल, तिथं पण तुम्ही मुस्लिम मालक आहे. नाही, गुणकी भादोले इथं आमच्या दोन्ही जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मी कधी हातकणंगल्यात फार लक्ष माझं नव्हतं, परंतु यावेळी आम्ही गुणकीमध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो, भादोल्यामध्ये उतरलो. पन्हाळ्यातल्या देखील येवलूज असू दे किंवा कळे असू दे, या सगळ्या जिल्हा परिषद आम्ही लढलो. आम्ही निवडून येणार नव्हतो, मलाही माहीत होतं, परंतु निदान काँग्रेसचं चिन्ह आमचं तिथं पोचलेलं आहे. म्हणजे पन्हाळ्यात सुद्धा काँग्रेसच्या चिन्हावर उभारायला माणसं तयार आहेत, हे किमान आम्ही त्या ठिकाणी सिद्ध करू शकलो. शाहूवाडीमध्ये आम्ही उभे केले नव्हते, सत्यजित पाटलांना तिथं आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे तिथं कुणाला आम्ही उभं केलं नव्हतं. चलो, गगनबावडा नेहमीच 25 वर्ष
गगनबावडा पंचायत समिती ही आमच्या विचाराची त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्यामुळे आत्ता देखील निकाल हा अपेक्षेप्रमाणे आला. दरवेळी आमच्या 3 जागा येतातच. आता 100% निकाल लागला. 4ही पंचायत समिती आणि 2ही जिल्हा परिषद ह्या मताधिक्याने आलेल्या गगनबावडाकरांचंही मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो. नाही, शेवटी काय आरक्षण पंचायत समितीच्या सभापतीचं काय आहे आणि ती सीट कुणाची निवडून आली ह्याच्यावर सगळी गणितं ठरणार आहेत. कारण की पंचायत समितीचं आरक्षण शेवटी काय आहे आणि ती सीट समजा कुणाकडे नसेल आणि इकडं निवडून आली असेल कुणा त्याच माणसाला शेवटी ते द्यावं लागणार ना, कारण की आरक्षणाची सीट आहे. संधी करवीरमध्ये आहे, त्यांना ओपन आहे, त्यामुळे जास्त केलं. काय होते बघूया की अजून. चला जाऊ, तुमच्यासाठीच थांबलो तुम्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.